नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गृहअर्थशास्त्र BA भाग 1 च्या पहिल्या सेमिस्टरमधल्या युनिट क्रमांक 2 यामधला महत्त्वाचा असा टॉपिक बघतोय. त्याचं नाव आहे गृहव्यवस्थापन आणि कौटुंबिक साधन संपत्ती. यामधला आपण जो भाग बघतोय त्याचं नाव आहे गृहव्यवस्थापन प्रक्रिया. तर गृहव्यवस्थापन जे आहे याचा अर्थ आणि प्रक्रिया आपल्याला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. गृहव्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापन याचा अर्थ ज्यावेळी आपण कुठलंही कार्य करतो तर त्या कार्याची पार्श्वभूमी जी असते ती म्हणजे त्या कामाचं व्यवस्थापन असतं. आणि ज्यावेळी व्यवस्थापन केलं जातं त्यावेळी त्यातून आपण आपली जी उद्दिष्ट असतात ती उद्दिष्ट आपण साध्य करत असतो. आपलं उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल, त्याचं योग्य व्यवस्थापन जर केलेलं असेल तर आपल्याला उद्दिष्ट साध्य करताना अडचणी येत नाही. त्यामुळे व्यवस्थापन जे आहे ही एक मानसिक प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं. प्रत्येक कुटुंबाचा तो एक महत्त्वाचा असा भाग आहे. ज्यावेळी व्यवस्थापन केलं जातं त्यावेळी कुटुंबातली साधन संपत्तीचा त्याच्यामध्ये उपयोग केला जातो. ज्याच्यामध्ये आपण बघतो की मानसिक पद्धतीचा वापर केला जातो, मानसिक साधनांचा वापर केला जातो. त्याबरोबरच जी आपल्याकडची जी साधनं आहेत, आपली साधनं जी आहेत ती मर्यादित आहेत. साधनं म्हणजे आपल्याकडे असणारी संपत्ती असेल, आपल्याकडे असणारी साधन संपत्ती, आपल्याकडे असणारी गाडी, पैसा, घर, ही सगळी आपली काय आहे? साधन संपत्ती आहे. त्याबरोबरच आपल्याकडे ही जी साधन संपत्ती आहे ही आपल्याला मोजता येते, म्हणून याला काय म्हटलेलं आहे? अमानवीय साधन संपत्ती. आणि दुसरी साधन संपत्ती जी आहे ती मानवीय साधन संपत्ती. मानवीय साधन संपत्ती म्हणजे आपली विचार करण्याची प्रक्रिया, त्यानंतर आपण जे आपले विचार, आपल्याकडे असणारा वेळ, आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये असणारं ज्ञान, आवड, रुची, ह्या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तीशी संबंधित आहे, ज्या मानवाशी संबंधित आहे त्याला काय म्हटलेलं आहे? मानवीय साधन संपत्ती. आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं व्यवस्थापन करतो त्यावेळी आपण मानवीय आणि अमानवीय अशा दोन्हीही साधन संपत्तीचा वापर करून व्यवस्थापन करत असतो. जर आपण उदाहरण घेतलंय की आपल्या कुटुंबाचं ध्येय आहे की आपल्या मुलांना उच्च शिक्षण आपल्याला द्यायचं आहे, मग अशा वेळी जेव्हा कुटुंबाचं ध्येय आपल्याला साध्य करायचं आहे त्यावेळी आपण दोन्हीही साधनांचा त्या ठिकाणी विचार करून योग्य ते व्यवस्थापन करतोय. लक्षात येत आहे? आपल्या जवळची अमानवीय साधन संपत्ती म्हणजे आपल्याकडे किती पैसा आहे, आपण मुलांना कुठपर्यंत पाठवू शकतो, आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता किती आहे. मुलांची बौद्धिक क्षमता म्हणजे ही मानवीय साधन संपत्ती. मग अशा प्रकारे दोन्ही साधन संपत्तीचा आपल्याकडे किती वेळ आहे, आपण मुलांना बाहेर पाठवू शकतो का, आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता किती आहे, हे सगळं विचार करून आपण व्यवस्थापन करत असतो आणि त्यातून मग आपण आपले कुटुंबाचे इच्छित ध्येय प्राप्त करत असतो. म्हणून प्रत्येक गोष्टीकरता व्यवस्थापन प्रक्रिया ही अतिशय महत्त्वाची असते. प्रत्येक छोटं कार्य आणि व्यवस्थापन प्रक्रिया ही आपण पूर्वीपासून करत आलेलं आहे. ही एक प्राचीन अशी गोष्ट आहे. फक्त त्याला शास्त्रीय पद्धतीने अभ्यासामध्ये अंतर्भूत करताना आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या प्रक्रियातून जेव्हा आपण जाऊ आणि त्याचा बारकाईने अभ्यास करू त्यावेळी आपण अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकू. प्रत्येक गृहिणीकरता आज व्यवस्थापन प्रक्रिया शिकणं ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. व्यवस्थापनाची जेव्हा आपण परिभाषा बघतो त्यावेळी निकेल आणि डॉर्सी या गृहअर्थशास्त्रज्ञांनी केलेली जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये गृहव्यवस्थापन म्हणजे कौटुंबिक लक्ष्य प्राप्ती करण्याकरता आपल्याजवळ असलेल्या साधन संपत्तीचा नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन, ह्याद्वारे मूल्यांकन करणे म्हणजे गृहव्यवस्थापन होय असं म्हटलेले आहे. आपल्याजवळ असलेल्या साधन संपत्तीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आणि आपलं जे लक्ष्य आहे ते प्राप्त करणे, ह्याला काय म्हटलेलं आहे? गृहव्यवस्थापन म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर नॉल या गृहअर्थशास्त्रज्ञांनी केलेली गृहव्यवस्थापनाची व्याख्या म्हटलेली आहे त्यामध्ये की गृहव्यवस्थापन म्हणजे केवळ काम करणे नसून विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांची एक शृंखला असं म्हटलेलं आहे. केवळ काम करणे म्हणजे आपल्याला फक्त काम करायचं नाही आहे. आपण गृहअर्थशास्त्र शिकतोय म्हणजे आपण सिस्टमॅटिक असं काम करायचं आहे. आपल्याला नुसतं काम करायचं नाही आहे, तर ते काम कसं करायचं आहे? सिस्टमॅटिक काम करायचं आहे. तर त्यामुळे म्हटलेलं आहे की निव्वळ काम करणे नसून विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांची शृंखला, की आपण आधी विचार केलेला आहे की मला हे काम कशा पद्धतीने पार पाडायचं आहे आणि असे जी ठरवून केलेलं काम आहे त्या कामाचं आउटपुट पण आपल्याला चांगलं मिळतं. म्हणून गृहव्यवस्थापन प्रक्रिया ही महत्त्वाची समजली जाते. त्यानंतर
गृह व्यवस्थापनाचं महत्त्व आजच्या काळामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण ह्याच्यामुळे आपल्याजवळ असलेल्या साधन संपत्तीचा अपव्यय टाळला जातो. अपव्यय म्हणजे त्या साधन संपत्तीची जी नासाडी होते ती नासाडी गृह व्यवस्थापनामुळे होत नाही. आणि गृहिणीच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत आज तिला त्या जबाबदाऱ्या पार पडताना घरात आजची गृहिणी कुठे आहे? आजची गृहिणी 21व्या शतकाकडे जात असताना आपल्याकडे दुहेरी भूमिका आलेली आहे. आपण घरातलं काम आणि बाहेरचं काम असं दोन प्रकारची दुहेरी भूमिका वठवताना तिला तिचा वेळ आणि तिच्याकडे असणाऱ्या क्षमता ह्यांचं योग्य प्रकारे जर तिने व्यवस्थापन केलं तरच ती तिच्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या पूर्ण करू शकेल. कारण वेळ ही सगळ्यांकरता एक 24 तास आपल्याला मिळालेली आहे. मग आपण जर त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं तर आपण आपल्या घरच्या जबाबदाऱ्या आणि बाहेरचं कार्यक्षेत्र योग्य प्रकारे पार पाडू शकतो. तर गृहव्यवस्थापन जे आहे ह्याच्यामध्ये गृहव्यवस्थापन प्रक्रिया आपल्या समस्या सोडविण्याकरता मदत करते. आपली जी समस्या असेल ती समस्या सोडविण्याकरता आपल्याला गृहव्यवस्थापन प्रक्रिया मदत करते. त्यानंतर साधन संपत्तीचा आपल्याला उपयोग कशा प्रकारे करता येईल, आपल्याकडे आहे पण आपल्याला त्याचा उपयोग कशा पद्धतीने करता येईल ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला गृहव्यवस्थापन प्रक्रिया मदत करते. त्यानंतर आपले जे जीवनमूल्य असतात त्याला अनुसरून गृहव्यवस्थापन प्रक्रिया असते. जीवनमूल्य म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही जीवनाची मूल्य असतात. आपल्या जीवनामध्ये आपण जर काही गोष्टींना महत्त्व देत असू तर ती आपली जीवनमूल्य असतात की नाही, मला आईवडिलांना महत्त्व द्यायचं आहे, घरातल्या मोठ्या व्यक्तींची सेवा करायची आहे, तर आपण जेही नियोजन करू ते त्याला अनुसरून असेल. आपल्या घरामध्ये शिक्षण, मुलांचं शिक्षण, शैक्षणिक दर्जा उंचावणे हे जर आपलं कौटुंबिक ध्येय असेल तर आपले सगळे निर्णय हे त्या दृष्टीने घेतल्या जातील की मला मोठं घर बांधायचं आहे, ह्यापेक्षा महत्त्वाचं आहे माझ्या मुलांचं शिक्षण. म्हणजे मी माझ्याजवळ असणारा पैसा ही साधन संपत्ती कोणत्या गोष्टीसाठी खर्च करणार आहे? मुलांचं शिक्षण. म्हणजे आपलं जे जीवनमूल्य आहे, आपला जीवनस्तर उंचावणे, आपला वैचारिक दर्जा उंचावणे है ना, तर हे आपले जे जीवनस्तर आहे त्या जीवनस्तराला अनुसरून किंवा जीवनमूल्यांना अनुसरून आपलं व्यवस्थापन असतं. त्यानंतर आपला कामाचा दर्जा जो आहे तो त्याच्यामुळे उंचावला जातो. गृहव्यवस्थापनामुळे आपल्या कामाचा दर्जा उंचावला जातो, आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये वाढ होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा गृहव्यवस्थापनाचा फायदा म्हणजे आपल्याकडचा वेळ आणि आपली एनर्जी जी आहे ती त्याची बचत केली जाते. आपल्याकडे जी उपलब्ध वेळ आहे आणि आपल्याकडे जी एनर्जी आहे ह्याचं योग्य व्यवस्थापन म्हणजे गृहव्यवस्थापन होय असं म्हटलं जातं. आणि गृहव्यवस्थापनामुळे आपल्या ज्या समस्या आहेत त्या सोडविण्याला आपल्याला मदत होते. आता ही पूर्ण गृहव्यवस्थापन प्रक्रिया जी आहे, गृहव्यवस्थापनाचं महत्त्व आपण बघितलं. त्यानंतर आपण बघतो गृहव्यवस्थापन प्रक्रिया, जो की आपल्या अभ्यासाचा महत्त्वाचा असा विषय. मग गृहव्यवस्थापन प्रक्रिया म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये 3 स्टेप दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टेप जी आहे ती नियोजन. पहिली स्टेप नियोजन, त्यानंतर त्या नियोजनानुसार नियंत्रण आणि तिसरी स्टेप जी आहे ती आहे मूल्यांकन. आता ह्या 3 स्टेप ज्या आहेत ह्या आपल्यासाठी नवीन आहे, पण ज्यावेळी आपण ह्या शिकू त्यावेळी आपल्या लक्षात येईल की अरे आपण तर ह्याच पद्धतीने काम करतो. पण ते काम करताना ज्यावेळी आपण गृहव्यवस्थापन प्रक्रिया शिकतोय तर ते काम आपण अधिक चांगल्या पद्धतीने करू. त्यामध्ये पहिली स्टेप जी आहे नियोजन. या नियोजनामध्ये काय येतं? नियोजन म्हणजे प्लॅनिंग ज्याला म्हटलेलं आहे ना. कोणतंही काम करताना आपण त्याचं पहिले प्लॅनिंग करतो. त्याकरता आपण एक उदाहरण घेऊया ज्याच्यामध्ये आपल्याला नुकतंच तुम्ही आता 12th झाले आहे ना, मग 12वी झाल्यानंतर पुढचं भविष्याचं आपल्याला नियोजन करायचं आहे की पुढच्या भविष्यामध्ये मला काय करायचं आहे. मग आपण पहिला विचार जो केलेला आहे की मला कुठली स्ट्रीम निवडायची आहे, कुठली शाखा निवडायची, मला सायन्सकडे जायचं आहे, मला आर्ट्सकडे जायचं आहे की मला कॉमर्सकडे जायचं आहे. ठीक आहे, हे एक उदाहरण झालं. मग हे उदाहरण घेताना आपण काय करतोय, पुढचं भविष्याचं आपलं नियोजन करतोय. मग आपलं नियोजन कसं असायला हवं त्याच्यावरती आपण विचार करतो. विचार करताना आपल्या पुढे वेगवेगळे पर्याय असतात ना. नियोजन जेव्हा करतो तर नियोजन हे कसं असायला हवं, आपलं लवचिक असायला हवं. नियोजन जे करतो आपण ते आपलं लवचिक असायला हवं की ठीक आहे, मला जर सायन्सला प्रवेश नाही मिळाला तर मग मी आर्ट्स घेईन आणि आर्ट्समधून मला कोणकोणत्या पुढे भविष्यामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, सायन्समधून कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि कॉमर्समधून कोणत्या संधी उपलब्ध आहेत है ना.
ह्यातून आपण आपल्याला योग्य असते अशा एका गोष्टीची निवड करतो. आणि लवचिक असलं पाहिजे नियोजन. याच्यामध्ये अजून एक चांगलं उदाहरण असं देता येईल की आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, आपण नियोजन केलं आहे की पाहुण्यांसाठी खूप छान पद्धतीने आपल्याला एखादा पदार्थ बनवायचा आहे. तुम्ही पदार्थ बनवायला घेतला आहे, बासुंदी बनवायला घेतली आहे ना, आणि ऐन वेळी दूध खराब झालं, मग आपण काय करतो? त्यावेळी आपलं नियोजन जे आहे ते आपण बदलतो, ते बाजूला ठेवून आपण त्याचा नंतर दुसरं काहीतरी करण्याचा विचार करतो. पण त्यापूर्वी आपण इन्स्टंटमध्ये आपल्याला जे करता येईल, आपल्याला घरामध्ये उपलब्ध असतो, आपल्याकडे रवा असतो, तूप असतं, साखर असते, आपण पटकन शिरा करून पाहुण्यांना देऊ शकतो. म्हणजे आपल्या नियोजनामध्ये लवचिकता, ज्याला फ्लेक्झिबिलिटी असं म्हणतात, ती लवचिकता असायला हवी. म्हणजे आपण त्यावेळी असा विचार नाही करू शकत की मी तर बासुंदी करायचं ठरवलं होतं आणि आता मग दूध खराब झालं, आता काय करायचं, पुन्हा बासुंदी करणार का आपण? नाही. त्याच्यामध्ये आपलं काय होईल? वेळ आणि श्रम खर्च होतो. ज्यावेळी आपण शिरा केला त्यावेळी आपला वेळ आणि श्रम ह्याची बचत झाली. म्हणजे आपलं नियोजन कसं होतं? लवचिक होतं. ठीक आहे. त्यानंतर नियोजन करताना आपल्याला लक्षात ठेवायचं व्यक्तीची आवड निवड. व्यक्तीची आवड निवड म्हणजे आपण ज्या व्यक्तीकरता नियोजन करतोय ते त्या व्यक्तीकरता योग्य असायला हवं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण जर लहान मुलाच्या वाढदिवसाची पार्टी आहे तर आपण त्याकरता जे पदार्थ ठेवणार आहे हे पदार्थ लहान मुलांना आवडतील असेच पदार्थ असायला हवं. म्हणजे आपलं नियोजन जे आहे ते योग्य असेल. लहान मुलांना कुरकुरे, चिप्स किंवा त्यांना आवडतील असे फिके आणि आकर्षक असे पदार्थ आणि त्यांना खायला आवडतील असे पदार्थ आपण निवडू, ज्याच्यामध्ये त्यामुळे त्यांना आनंद मिळेल. मग अशा याचं नियोजन करणं म्हणजे त्या व्यक्तीची आवड निवड लक्षात घेऊन केलेलं नियोजन. किंवा म्हातारी व्यक्ती असेल त्यांच्यासाठी आपल्याला आहार तयार करायचा आहे, घरामध्ये वृद्ध व्यक्ती आहे त्यांच्याकरता आहार तयार करायचा आहे, तर आपण त्यांच्यासाठी चण्याची उसळ बनवू का नाश्त्याला? निश्चितच नाही. आपण त्यांच्यासाठी मऊ असा उपमा बनवू. म्हणजे हे नियोजन त्या वयोगटासाठी योग्य असेल, त्या व्यक्तीची आवड निवड लक्षात घेऊन केलेलं नियोजन असेल. लक्षात येत आहे? त्यानंतर बघायचं आहे आपल्याला आपलं नियोजन हे कसं असायला हवं? वास्तविक असायला हवं. रिअलिस्टिक म्हणतात त्याला. नियोजन हे वास्तविक असायला हवं. म्हणजे जसं आपण पिक्चरमध्ये बघतोय तशा पद्धतीने आपण वास्तविकता आणि पिक्चर ह्याच्यामध्ये काय असतं? फरक असतो. आणि नियोजन जे आहे ते वास्तविक असायला हवं. म्हणजे जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न ठरतंय तर ह्या लग्नामध्ये आपल्याला कशा पद्धतीचं डेकोरेशन करायचं आहे, तर हे करताना आपल्याला विचार करावा लागणार आहे आपल्याकडे किती पैसा उपलब्ध आहे, आपले आईवडील किती खर्च करू शकतात, लग्न कुठे आहे, कशा पद्धतीने आहे, है ना, हे विचार करून जे नियोजन केलेलं असेल ते सक्सेस होईल. आणि तुम्ही जर नुसतं फक्त विचाराने केलंय पण ते प्रत्यक्षात उतरू शकतं की नाही ह्याचा जर विचार केला नाही, वास्तविकतेचा विचार केला नाही की आपल्या वडिलांजवळ एवढे पैसे नाही आहेत, ते हे अशा पद्धतीचं करू शकणार नाही, म्हणजे वास्तविकतेला अनुसरून जर तुमचं नियोजन नसेल तर ते नियोजन सक्सेस होत नाही. लक्षात येत आहे? जेव्हा नियोजन करतो आपण किंवा प्लॅनिंग करतो, ते प्लॅनिंग करताना ते जर वास्तविकतेला अनुसरून असेल, रिअलिस्टिक असायला हवं नियोजन. कळत आहे? तर नियोजन हे वास्तविकतेला धरून जर असेल तर ते नियोजन सक्सेस होतं. लक्षात आलंय? ह्या सगळ्या बाबींचा विचार करून आपण प्लॅनिंग करतोय, फक्त प्लॅनिंग करतोय. लक्षात येत आहे? त्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे नियंत्रण. नियंत्रण म्हणजे आपण ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे त्या प्लॅनिंगला आपल्याला असा काय करायचं आहे? प्रत्यक्षामध्ये उतरवायचं आहे. आणि ते उतरवत असताना किंवा प्रत्यक्षामध्ये त्या प्लॅनिंगनुसार काम करणे. आपण जे नियोजन ठरवलेलं आहे, नियोजन केलेलं आहे, त्या नियोजनानुसार काम करणे म्हणजे नियंत्रण. मग हे नियंत्रण करताना काय करायचं आहे? प्रेरणा देणे, प्रगतीचा आढावा आणि समायोजन, ह्या 3 स्टेप आपल्याला इथे कराव्या लागतात. आता नियंत्रण करत असताना प्रेरणा देणे. प्रेरणा देणे म्हणजे एखादं काम करत असताना त्या व्यक्तीला ते काम करत असताना जर आपण प्रेरणा दिली तर ती काम ती अधिक चांगल्या पद्धतीने करते. ज्यावेळी लहान मुलं असतं की आता लहान मुलाला मला ABCD शिकवायची आहे, चांगलं हस्ताक्षर आलं पाहिजे हे शिकवायचं आहे, हे माझं नियोजन. त्यानुसार मला जेव्हा काम करायचं आहे मला त्याला हात पकडून त्याला शिकवावं लागेल. म्हणजे काय करतोय आपण की हे त्याला प्रेरणा देतो. इकडून गोलाकार घे, त्या रेषेवरती रेष मार, म्हणजे त्याला ज्या सूचना करतो
त्याला त्याच्यासाठी प्रेरणा देतो की बघ तू खूप छान काढलेस असं जेव्हा म्हणतो म्हणजे त्याला त्या गोष्टीसाठी प्रेरणा देतो, तू हे करू शकतो, तुला हे करता येईल किंवा अशा पद्धतीने कर. ह्या सगळ्या सूचना म्हणजे प्रेरणा देणे ही स्टेप आहे. त्यानंतर प्रगतीचा आढावा घेणे. प्रगतीचा आढावा घेणे म्हणजे काही दिवसानंतर त्यांनी किती शिकले आहे, की त्या कशा पद्धतीने केलं आहे हे ना, ती म्हणजे प्रगतीचा आढावा घेणे. किती प्रगती झाली आहे. जसं आपण पाक करतो है ना, साखरेचा पाक करतो, मध्ये पाक कसा बघतो, चेक करतो किती तार झाले आहे, म्हणजे काय करतोय आपण प्रगतीचा आढावा घेतोय, किती प्रगती झाली आहे. मागच्या टेस्टमध्ये मिळालेले मार्क्स आणि या टेस्टमध्ये मिळालेले मार्क्स लक्षात येत आहे की पहिल्या टेस्टपेक्षा या टेस्टमध्ये चांगले मार्क्स मिळाले, म्हणजे काय झाले, प्रगती झाली आहे. किंवा जर कमी मार्क्स मिळाले असेल तर मग आपण कारण शोधतो त्याची की मार्क्स कमी का मिळाले. लक्षात येत आहे. त्यानंतर आहे समायोजन. समायोजन ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी ॲडजस्टमेंट करायची. आपलं नियोजन कसं असायला हवं आहे, कुठेतरी आपण सगळ्यात पहिले शिकलो आहे लवचिक असायला हवं. जसं मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिले की आपण दूध बाजूला ठेवलं आहे आणि आपण लगेच शिरा करायला घेतलं, म्हणजे आपण ॲडजस्टमेंट केली आहे तिथे. ॲडजस्टमेंट म्हणजे समायोजन करणं हे ना. आपण करतो ना समायोजन. कुठेतरी बसमध्ये जात असताना आपल्याला बसायला जागा नसेल, तिथे 3 लोक बसले, ते लोक थोडेसे ॲडजस्ट होतात आणि चौथी व्यक्ती तिथे बसते, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, समायोजन केलेलं आहे. लक्षात येत आहे. तर समायोजन नियंत्रण करताना प्रेरणा देणे, प्रगतीचा आढावा घेणे आणि समायोजन. त्यानंतर आपलं नियोजन ज्याप्रमाणे ठरलंय त्याप्रमाणे नियंत्रण असतं की आपण जे ठरवलेलं आहे त्याप्रमाणे कार्य होतं आहे किंवा नाही हे पाहणे म्हणजे नियंत्रण. आणि त्यानंतर कार्य झाल्यानंतर मूल्यांकन केलं जातं. मूल्यांकन म्हणजे इव्हॅल्युएशन त्याला म्हणतात की तुमचा पेपरला तुम्ही जाणार आहे, उद्या तुमचा पेपर आहे, तर पेपरला जाताना पेन न्यायचं आहे, मला इतके वाजता उठायचं आहे, मला हा ड्रेस घालायचा आहे हे ना, पाणी न्यायचं आहे सोबत, वॉच न्यायची आहे, त्यानंतर आय कार्ड घ्यायचं आहे, हे सगळं झालं नियोजन. त्यानंतर 10 वाजता पेपर आहे, आधी ठरवलं आहे, त्याच्यामुळे 9:30ला घरून निघणे, भावाला पोचून मागणे वगैरे, वेळेवर तिथे पोचणे, हे सगळं नियंत्रण. आणि त्यानंतर मूल्यांकन करायचं आहे पेपर झाल्यानंतर. पेपर झाल्यानंतर आपण जे मूल्यांकन करतो, किती पेपर सोडवला, किती याला कुठे आपला टाईम वेस्ट गेला, आपल्याला वेळ का पुरला नाही त्याची कारणं शोधतो. आणि हे मूल्यांकन प्रत्येक काम झाल्यानंतर करणं अतिशय आवश्यक असतं. म्हणजे तिसरी स्टेप जी आहे ही गृहव्यवस्थापनामध्ये अतिशय महत्त्वाची अशी स्टेप आहे. ज्यावेळी आपण मूल्यांकन करतो त्याच्यामध्ये आपण आपल्या चुका ज्या असतात त्या शोधत असतो. मूल्यांकन करणे म्हणजे आपल्या चुका शोधणे किंवा आपण आपलं नियोजनानुसार आपलं काम झालं का हे बघणे म्हणजे मूल्यांकन. नियोजनानुसार काम झालं असेल तर आपलं नियोजन चांगलं होतं आणि नियोजनानुसार जर काम झालं नसेल, कुठेतरी आपण कमी पडलं असेल, तर ते कुठे कमी पडलं हे आपल्याला कुठे कळतं, मूल्यांकनामध्ये. प्रत्येक काम झाल्यानंतर आपण मूल्यांकन केलं पाहिजे आणि मूल्यांकन केल्यानंतर त्यामध्ये ज्या चुका होतात त्या चुका टाळून पुढचं नियोजन करताना आपल्याला त्याची मदत होत असते. मूल्यांकनामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की आपण पहिला प्रश्न सोडवताना बराच वेळ लावला आहे आणि त्याच्यामुळे शेवटचा प्रश्न सोडवताना आपल्याला घाई झाली. मग ही जी आलेली चूक लक्षात आली ती पुढच्या पेपरमध्ये आपण टाळतो, म्हणजे पुढचं नियोजन आपलं अधिक चांगलं होतं. म्हणून कुठलंही कार्य करत असताना आपल्याला गृहव्यवस्थापनाच्या नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन या 3ही स्टेपचा अतिशय फायदा होत असतो. आणि जेव्हा एखादी गृहिणी नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन या पद्धतीने कार्य करते त्यावेळी तिचं व्यवस्थापन हे अतिशय उत्तम पद्धतीने ती पार पाडत असते. यानंतरचा जो मुद्दा आहे तो आपण उद्याच्या यानंतरच्या लेक्चरमध्ये बोलूया. नमस्कार.